राज्यातील विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी नियमानुसार या प्रक्रियेत कोणताही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 2-2.5 वर्षांपासून या जागा रिक्त होत्या। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होती। सुवर्ण नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे, परंतु त्याआधी 9 ज्या जागा आहेत त्याच्या आधी सर्वात आधी निवडणूक होण्याची शक्यता जास्त दाट आहे। यामध्ये भाजपच्या वाट्याला 5 आहेत आणि शिंदे सेनेला 2 आणि राष्ट्रवादीला 1 अशा या महाविकास आघाडीला 1 जागा मिळेल असं एकूणच विधानसभेतील संख्याबळानुसार चित्र आहे। पण जर अजित पवार गटाकडे 13 मतं जास्त आहेत, त्यांनी जर दुसरी जागा लढवली तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडणूक होणार नाही, त्यामुळे पूर्णपणे निवडणूक होती। या 17 मतदारसंघ कोणती ही जर आपण बघितलं तर ते सोलापूर आहे, नगर आहे, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ या अनेक ठिकाणी जास्तीत जास्त युतीची जी संख्याबळ आहे ते जास्त आहे, त्यामुळे निवडणुकीचा फायदा हा युतीला होऊ शकतो, महायुतीला होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते। ठीक, धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी। बघा, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव कुठल्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत ते हे मतदारसंघ। सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर,